Hello, good afternoon. We are meeting again with the same lesson, that is public revenue. And today we are going to learn about indirect taxes. So, do you remember whatever we have learned till now? We have seen how the public revenue is collected, what are the different types of public revenue collection. Then we can say that there are certain types of taxation revenue, and we have seen what are the merits and demerits of direct taxation and indirect taxation. What is direct tax, what is indirect tax? We have also seen the characteristics of each tax or each type of tax, and also we have discussed about how the rates of petroleum products or petrol are set by government, and how we are getting it kind of in inflationary manner, right? So today we are going to discuss a simple and yet elegant topic, that is GST. Have you heard about it? Yes, obviously. A person who is living in India have must have heard about GST. So what is GST? It's a goods and service tax. GST हा goods आणि service tax असतो. It's indirect tax which was introduced in India on 1st July 2017 and is now applicable throughout India. सो 2017ला हा भारतात इंट्रोड्यूस करण्यात आला आणि आता तो थ्रू आउट इंडिया ऍप्लिकेबल असलेला टॅक्स आहे. GST in India is a comprehensive, multi-stage, destination-based tax that will be levied on every value addition. So simply saying, आपल्या प्रत्येक वस्तूमध्ये जीएसटी इन्क्लूड असतो. जी वस्तू, जी सर्व्हिस तुम्ही हायर करता, विकत घेता, त्या सगळ्यामध्ये जीएसटीचं व्हॅल्युएशन इन्क्लूड असतं. GST was introduced in India on July 1st, 2017. France was the world's first country to implement GST law in the year 1954. सो आपण असं म्हणू शकत नाही की फक्त भारतातच जीएसटी आहे. आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की फ्रांस ही पहली कंट्री होती, ये पहली कंट्री थी जिन्होंने जीएसटी का इम्प्लीमेंटेशन किया था इन द ईयर 1954. Since then, 159 other countries have adopted GST law in some form or other. So एका किंवा दुसऱ्या फॉर्ममध्ये थोडेसे चेंज करून आतापर्यंत जवळजवळ 159 159 कंट्रीजमध्ये जीएसटी टॅक्स लागू करण्यात आला. In many countries, VAT, that is value added tax, is the substitute for GST. सो सेम थिंग आपल्याकडे पण सेल्स टॅक्स, वॅट हे सगळ्या गोष्टी होत्या ज्या इन्क्लूड केल्या गेलेल्या होत्या, आणि त्या ज्या सगळ्या टॅक्सेसच्या फॉर्म्स होते, ते जे सगळे वेगवेगळे प्रकार होते, ते सगळे कंबाईन करून युनिफाईड करून एक युनिव्हर्सल टॅक्स भारतात देण्यात आला, दॅट इज अ जीएसटी, goods and service tax. But unlike the Indian VAT system, these countries have the single VAT tax which fulfills the same purpose as GST. सो जर तुम्हाला माहिती असेल तर व्हॅल्यू ॲडेड टॅक्स हा अतिशय वेगवेगळ्या आणि मल्टी स्टेज्ड प्रकारे सगळ्या गुड्सवर लेवी केला जायचा, सगळ्या गुड्सवर इम्पोज केला जायचा, आणि त्यामुळे त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन करणं हे खूप कठीण होत होतं. वेरॅज काही कंट्रीजमध्ये जसं आपल्याकडे जीएसटी लागू होतो तसाच युनिव्हर्सली वॅट, दॅट इज व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, ॲड केला जातो. In India, the discussion on GST was initiated in year 2000. सो 2000 साली आपल्या पार्लमेंटमध्ये या गोष्टीचं डिस्कशन सुरू झालं. पार्लमेंट म्हणजे संसद. सो तेव्हापासून सुरू झालं when the Prime Minister Atal Bihari Vajpayee brought this issue on the table. सो अटल बिहारी वाजपेयींनी 2000 सालात जीएसटी इम्प्लिमेंट करावा का याविषयीचं इशू सगळ्या पार्लमेंटरी मेंबर्स समोर मांडला, आणि तेव्हापासून आपल्या देशात जीएसटी लागू करावा की नाही याविषयी विचार चालू होते. अँड फायनली इन 2017, दॅट मीन्स आफ्टर 17 इयर्स, वी कॅन से दॅट वी हॅव इम्प्लिमेंटेड द सिस्टम ऑफ जीएसटी. The Government of India introduced GST as a Constitution Act 2017. म्हणजे कुठच्या ऍक्टच्या अंडर? तर जीएसटी हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कॉन्स्टिट्यूशन ऍक्ट 2017 अंडर प्रमोट केलाय. GST Council and Finance Minister of India govern GST and its law. सो जीएसटी काउन्सिल ही जी ऑथॉरिटी बॉडी आहे ती, आणि फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया म्हणजे आत्ता जर बघायला गेलं तर निर्मला सीतारामनजी मॅम, सो त्या ज्या आहेत त्या, आणि जीएसटी काउन्सिल ही ऑथॉरिटी बॉडी किंवा ही ऑथॉरिटेटिव्ह बॉडी, हे मिळून जीएसटीचं ऍडमिनिस्ट्रेशन आणि त्याचा लॉ याच्यावरती सुपरविजन करतात, यावरती गव्हर्न करतात.
The finance minister of India is a chairperson of that committee, we can say council. There are a total of 5 जीएसटी टॅक्स रेट, म्हणजे आतापर्यंत 5 स्लॅब मध्ये किंवा 5 वेगवेगळे रेट्सच्या आधारावरती जीएसटी टॅक्स इम्पोज करण्यात आलाय. सो दॅट इज फर्स्ट इज 0%, सेकंड इज 5%, थर्ड इज 12%, फोर्थ इज 18%, अँड फिफ्थ इज 28%. सो आतापर्यंत 0, 5, 12, 18 आणि 28 अशा वेगवेगळ्या रेटवरती वेगवेगळ्या वस्तूंना या 5 मधले वेगवेगळे रेट लावून जीएसटी भारतात लावला जातो, इम्पोज केला जातो. There is a special tax rate of 0.25% on semi-precious stones and rough precious stones, while there is 3% tax on gold, luxurious car, aerated drinks, and tobacco products. They have additional cess of 15%. So we can say that GST चे 5 रेट 0, 5, 12, 18 and 28 याच्या ऐवजी इसके अलावा एक स्पेशल टैक्स रेट होता है 0.25% का, जो डायमंड्स, रुबी म्हणजे हिरे, माणिक, मोती ह्या सगळ्या गोष्टींसारख्या प्रेशियस आणि सेमी प्रेशियस स्टोन्स वरती इम्पोज केला जातो. याशिवाय गोल्ड, लक्झरियस कार, एरेटेड ड्रिंक्स, टोबॅको प्रोडक्ट्स अशा सारख्या गोष्टींवरती सुद्धा 3% टॅक्स आणि ॲडिशनल सेस 15% लावला जातो. सो सेस हा पण एक सरचार्ज असं म्हणू शकतो, टॅक्स रेट म्हणू शकतो, जो इम्पोज केला जातो. सो डोंट फॉरगेट 0.25% हे प्रेशियस स्टोन्स वरती, 3% गोल्ड, लक्झरियस कार, एरेटेड ड्रिंक्स अँड टोबॅको प्रोडक्ट्स वरती आणि ॲडिशनल सेस ऑफ 15%. हे असे वेगवेगळे प्रकारचे रेट इम्पोज केले जातात ॲज पर द रूल्स अँड लॉज. आफ्टर द इम्प्लिमेंटेशन ऑफ जीएसटी, मेनी टॅक्सेस वेर इन्क्लुडेड इन जीएसटी. सो जेव्हापासून जीएसटीचं इम्प्लिमेंटेशन केलं गेलं, वेगवेगळ्या प्रकारचे जीएसटी हे इन्क्लूड केले गेले, इनकॉर्पोरेट केले गेले एकाच टॅक्स अंडर. सो वी कॅन से जीएसटी इज अम्ब्रेला कन्सेप्ट, म्हणजे त्या जीएसटी अंडर खूप साऱ्या कन्सेप्ट एकत्र केल्या गेल्या. द टॅक्सेस विच वेर मर्ज्ड include service tax, central excise duty, surcharges, octroi, additional custom duties, and state level value added tax. Also, GST replaced levies on interstate transportation of goods. सो हे जे वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस 2017 पूर्वी लावले जायचे खरेदी विक्रीवर, ते आता सगळे जीएसटीच्या अंडर एकत्र केले गेले, मर्ज केले गेले. आणि ऑल्सो जीएसटीने इंटरस्टेट ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स चा जो सरचार्ज होता किंवा त्याची जी काय म्हणू आपण त्यासाठी जे टॅक्स लावले जायचे ते सुद्धा त्याच्या लेवीज कमी करून टाकल्या, मिक्स करून टाकल्या, मर्ज करून टाकल्या. लेट्स सी, जीएसटी इज ऍप्लिकेबल इन अ केस ऑफ डिफरंट ट्रान्झॅक्शन. सो वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रान्झॅक्शन मध्ये गुड्स सर्व्हिस खरेदी करण्यावरती जीएसटी हा ऍप्लिकेबल असतो. This list includes transfer, sale, or purchase, barter, import, or lease of goods and services. So ही जी लिस्ट आहे त्यात ट्रान्सफर असू शकतात, सेल परचेस असू शकतात, बार्टर, इम्पोर्ट, लिझिंग गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे थोडक्यात भाड्याने देणं असं जे म्हणतो आपण, रेंटल ॲग्रीमेंट करणं, अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये जीएसटी इन्क्लूड होतो. इंडिया हॅज अडॉप्टेड द ड्युअल जीएसटी मॉडेल. ड्युअल म्हणजे 2 फॉर्म मध्ये येणारं. इट मीन्स दॅट युनियन अँड स्टेट गव्हर्नमेंट मॅनेजेस टॅक्सेशन प्रोसेस. सो बोथ युनियन म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकार, आणि स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्याचं सरकार, हे दोन्ही मिळून, या दोन्ही ऑथॉरिटी मिळून ही प्रोसेस जीएसटीची सांभाळतात. GST is a single tax on the supply of goods and services, right from the manufacturer to the consumer. सो आपण ही ऑलरेडी कशा प्रकारे टॅक्सेशनची प्रोसेस वर्क होते ते बघितलंय. 20 रुपये प्रोड्युसरला पडत असतील तर ते फायनल कंझ्युमर पर्यंत येईपर्यंत कसे अचानक 30 रुपये होतात, पण अचानक न होता ते कसे सिस्टमॅटिक पद्धतीने होतात हे आपण बघायचा प्रयत्न केलाय, हो की नाही. आता आपण पुढे जाऊया. तुम्ही ते लक्षात घेतलं पाहिजे आणि समजलं नसेल तर मला विचारलं पाहिजे. Credits of input taxes paid at each stage will be available in the subsequent stage of value addition. सो ह्याची जी प्रत्येक स्टेजवरती इनपुट टॅक्सेसचं जे पे केलं गेलं प्रत्येक स्टेजवरती ज्या माणसाने,
प्रोड्युसरने असेल, होलसेलरने असेल, डिस्ट्रीब्युटरने असेल, रिटेलरने असेल, तर त्याचं क्रेडिट अवेलेबल असतं इन सबसिक्वेंट स्टेज ऑफ व्हॅल्यू ॲडिशन. जीएसटी इज इसेन्शियली अ टॅक्स ऑन द व्हॅल्यू ॲडिशन ॲट ईच स्टेज. म्हणजे प्रत्येक वेळी जी नवीन व्हॅल्यू ऍड होते त्याच्यावरती एक सर्टन पर्सेंटेजचा टॅक्स लागतो, दॅट इज जीएसटी. उदाहरण द्यायचं झालं तर परत सेम उदाहरण देईन मी. 20% जर समजा सॉरी असा विचार करू की आपल्याकडे समजा एखादी वस्तू आहे आणि त्या वस्तूची किंमत 100 रुपये. ओके, सो या 100 रुपयावरती जर समजा 10% टॅक्स लावायचा ठरला, जीएसटी टॅक्स. आता 100 रुपयाला प्रोड्युसरला किंवा मॅन्युफॅक्चररला ही वस्तू कॉस्ट सकट मिळते. त्याच्यावरती 10% टॅक्स लावायचा ठरला, बघा मी ओव्हरऑल सांगते, 10% जीएसटी लावायचा असं ठरला. असं खरं तर कुठल्याही स्लॅबमध्ये नाहीये. तुम्ही बघितलं तर स्लॅब कशा आहे, 0, 5, 12, 18 आणि 28. सो 100 रुपयावरती 10% जीएसटी लागला तर आपल्याला 10 प्लस ऍड करायला लागतात. म्हणजे प्रोड्युसर जेव्हा होलसेलरला डिस्ट्रीब्युशनसाठी देतो तेव्हा त्याची किंमत होऊन जाते 110 रुपये. ओके, सो होलसेलरला मिळालंय किती वस्तू, 110 रुपयाला. 110 को होलसेलर को मिल रही. अब होलसेलर भी 10% का जीएसटी लगाएगा और रिटेलर को देगा, तो रिटेलर 11 रुपए को, क्योंकि देखो 110 पे 10% मतलब 11 रुपीज, तो दैट मीन्स रिटेलर को जब वो मिलेगा चीज, जब वो चीज मिलेगी, दैट विल बी 121, 121 रुपीज को 121 रुपयाला त्याला मिळणार. आता रिटेलर कडून जेव्हा फायनल कन्झ्युमरला तुम्हाला मला मिळणार आहे तेव्हा परत 10%, म्हणजे 12.1 रुपीजनी, त्यातले पुढचे ते 1 रुपीज आता आपण सोडून देऊया. सो 12.1 रुपीज मध्ये मिळेल. सो आता ती माझी किंमत झालेली असेल 133.1. अगेन 0.1 सोडून देऊया फायनल कन्झ्युमरला. येतंय लक्षात? म्हणजे ओरिजिनल किंमत ही 100 असताना प्रत्येक स्टेजवरती जीएसटी ऍड झाला असल्यामुळे आपण सांगू शकतो की व्हॅल्यू ऍडिशन झाली आणि त्या व्हॅल्यू ऍडिशनवर जीएसटी सबसिक्वेंट स्टेज ऑफ व्हॅल्यू ऍडिशन झाल्यामुळे हा टॅक्स लागल्यामुळे 100 रुपयाची वस्तू फायनल कन्झ्युमरला 133 रुपयाला पडली. दॅट मीन्स फायनल कन्झ्युमरने 33 रुपये टॅक्स भरला 100 रुपयाच्या वस्तूवर. त्याला तो 33 रुपये भरायलाच लागला. पण आता मला विचारा की तुम्ही असं म्हणू शकता की मग प्रत्येक प्रोड्युसरने, होलसेलरने, रिटेलरने पण तर टॅक्स भरला, म्हणजे गव्हर्नमेंट 2 टप्पे किंवा दुप्पट टॅक्स कलेक्ट करतंय. नाही, आपल्याला हे लक्षात घ्यायला लागतं की हा जो चार्ज आहे तो क्रेडिट मध्ये परत मिळतो. सो 12.1 जो रिटेलरने भरला, 11 रुपये जो होलसेलरने भरला आणि 10 रुपये जो प्रोड्युसरने भरला, या सगळ्याची टोटल फायनली त्याचं जे बर्डन असतं ते बर्डन 33 रुपयांचं फायनल कन्झ्युमरवर पडतं. Whereas we can say GST is essentially a tax on value addition at each stage. Thus, the final consumer only bear the GST charged by the last dealer in the supply chain. म्हणजे शेवटी सगळ्यात जास्त बर्डन किंवा सगळं बर्डन टॅक्सचं हे फायनल कन्झ्युमरवर येतं 33 रुपयांचं. ओके, पुढे जाऊया. ॲट द सेंट्रल लेवल द फॉलोइंग टॅक्सेस आर सबस्युम्ड. सबस्युम्ड याचा अर्थ असा असतो की मिक्स केले गेले, जीएसटी मध्ये मर्ज केले गेले. त्यातला पहिला आहे सेंट्रल एक्साइज ड्युटी, दुसरा आहे ऍडिशनल एक्साइज ड्युटी, तिसरा आहे सर्व्हिस टॅक्स, चौथा आहे ऍडिशनल कस्टम्स ड्युटी नोन ॲज काउंटर वेलिंग ड्युटी. तुम्हाला आठवत असेल तर काउंटर वेलिंग ड्युटी हे काय माहितीये का तुम्हाला? काउंटर वेलिंग ड्युटी म्हणजे जेव्हा आपल्या देशात दुसऱ्या देशातून कमी प्राइसना गुड्स येऊन बनून आपल्या देशात विकली जातात, कारण त्या देशात ती गुड्स बनवण्यासाठी सबसिडी किंवा सरकार मदत करतं. म्हणजे आपोआपच सरकारने जर समजा 25 रुपयाची मदत केली तर ही 100 रुपयाची वस्तू त्यांच्या देशात 75 रुपयाने विकणं शक्य होतं. आणि म्हणून तीच सेम वस्तू आपल्या देशात मात्र आपले प्रोड्युसर, डोमेस्टिक प्रोड्युसर 100 रुपयाला विकत असतात. पण आपण जे इम्पोर्ट करतो कमोडिटी, सेम वस्तू जिची प्राइस त्या देशातही 100 रुपये होती,
पण त्यांनी सबसिडी दिल्यामुळे 25 रुपयांची आता ती 75 रुपयेहून आपल्या देशात विकली जाते. या गोष्टीला डंपिंग असं म्हटलं जातं. आणि ही जी डंपिंग अशी गोष्ट आहे ती टाळण्यासाठी आणि डोमेस्टिक इंडस्ट्री आणि फॉरेन इंडस्ट्री या दोघांमध्ये समान कॉम्पिटिशन ठेवण्यासाठी ज्या प्रकारचा टॅक्स लावला जातो त्याला काउंटर वेलिंग ड्युटी असं म्हटलं जातं. आणि दॅट इज ॲडिशनल कस्टम्स ड्युटी. देन फिफ्थ इज स्पेशल ॲडिशनल ड्युटी ऑफ अ कस्टम्स. सो बघा तुम्ही ह्या वेगवेगळ्या ड्युटीज आहेत ज्या वेगवेगळ्या प्रकारे टॅक्सेशनच्या माध्यमातून आपल्यावर इम्पोज केल्या जायच्या ॲज अ सिटिझन्स ऑफ इंडिया. पण त्या सगळ्या जीएसटीमुळे सबझ्युम झाल्या. म्हणजे आता या वेगळ्या वेगळ्या लावल्या जात नाही, तर त्या डायरेक्ट आपल्याला सिंगल चार्जमध्ये जीएसटी मध्ये मिळतात. At the state level, the following taxes are being subsumed. First, state value added tax or the sales tax. Second, entertainment tax. म्हणजे असा विचार करा थिएटरमध्ये फिल्म बघायला जाण्यासाठी जो टॅक्स द्यायला लागतो किंवा द्यायला लागायचा दॅट वॉज एंटरटेनमेंट टॅक्स अँड नाऊ इट इज चेंज टू जीएसटी. थर्ड इज ऑक्ट्रॉय अँड एंट्री टॅक्स. ऑक्ट्रॉय म्हणजे जेव्हा असा विचार करा एका सीमेवरून दुसऱ्या गावाच्या सीमेवर जाताना जकात म्हणून नावाचा एक कर भरायला लागतो. सो दॅट इज कॉल्ड ॲज ऑक्ट्राय. आणि तुम्हाला जर मजा माहिती असेल तर हा जकात पूर्वी जकात नाक्यांवर किंवा ज्याला आपण पोलीस चेक नाके किंवा जस्ट अ मिनिट ओके किंवा त्याला दस्तही म्हणतात जो भरायला लागायचा त्याला म्हणतात ऑक्ट्रॉय किंवा एंट्री टॅक्स. मजा बघा आपल्या जवळच्या आसपास प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठेतरी एक दस्तुरी अशी जागा असते. खुद्द आपण जिथे राहतो त्या दापोलीच्या टाउनमध्ये एका जागेला दस्तुरी असं म्हटलं जातं. इतकंच नाही तर आपण आपला तालुका ओलांडताना सुद्धा एक दस्तुरी नावाची जागा आहे. आणि ही दस्तुरी ही कन्सेप्टच दस्त जिथे भरला जातो ती जागा आणि म्हणून दस्तुरी अशा प्रकारे एमर्ज झालेली कन्सेप्ट आहे. आता आपण ह्या सगळ्या कन्सेप्टचा नुसतं मजा म्हणून बघतोय आणि मजा म्हणून त्यांचा वापर करणार आहोत. पण या सगळ्या आज जीएसटीच्या अंडर सबस्युम्ड झालेल्या एकत्र मर्ज झालेल्या कन्सेप्ट आहेत. सो दॅट वॉज अबाउट ऑक्ट्रॉय अँड एंट्री टॅक्स. फोर्थ इज परचेस टॅक्स म्हणजे तुम्ही जे काही खरेदी करता त्यावर असलेला टॅक्स. फिफ्थ इज लक्झरी टॅक्स म्हणजे जेव्हा एखादी लक्झरियस कमोडिटी बाय केली जाते, हॉटेलमध्ये राहिलं जातं किंवा लक्झरियस गोष्टी केल्या जातात, मजेच्या आरामाच्या गोष्टी केल्या जातात, तर लक्झरियस टॅक्स वुड नीड टू बी पेड बिफोर. पण आता ते सगळं जीएसटीच्या अंडरच येतं. सिक्स्थ इज टॅक्सेस ऑन लॉटरी, बेटिंग, गॅम्बलिंग. बेटिंग म्हणजे पैजा, गॅम्बलिंग म्हणजे जुगार. वी कॅन से नॉट जुगार पण मे बी लिगल गोष्ट म्हणू शकू आपण, स्पेक्युलेशन सारखं. सो डेफिनेटली आय एम नॉट प्रमोटिंग लॉटरी, बेटिंग, गॅम्बलिंग. पण मी सांगते त्याच्यावरती जे कोणते टॅक्सेस लावले जायचे त्या टॅक्सेसना त्या टाईपचे टॅक्सेस सुद्धा आता जीएसटीच्या अंडर सबस्युम्ड झाले. सो आपण हे बघितलं आतापर्यंत की जीएसटी काय आहे, नंतर जीएसटीचे कोणत्या कोणत्या प्रकारचे टॅक्सेस जीएसटीने सबस्युम केलेत त्यांच्या अंडर सेंट्रल स्टेट दोन्ही लेवलवरती. अँड देन वी हॅव ऑल्सो सीन की जीएसटीचे कोणते कोणते वेगळे रेट्स आहेत. बरोबर. आता आपण ड्युअल स्ट्रक्चर बद्दल बघणार आहोत जीएसटीच्या. सिन्स इंडिया हॅज अ फेडरल स्ट्रक्चर देर आर टू कंपोनेंट्स ऑफ जीएसटी. सेंट्रल जीएसटी ज्याला सीजीएसटी असं म्हटलं जातं अँड स्टेट जीएसटी दॅट इज एसजीएसटी. लक्षात ठेवा ड्युअल स्ट्रक्चर असल्यामुळे जीएसटीचं इथे बघा आपण म्हटलं होतं की जीएसटीचं ड्युअल जीएसटी मॉडेल आपण अडॉप्ट केलंय आणि त्यामुळे दोन प्रकारचे जीएसटी आपल्यावर इम्पोज केले जातात किंवा दोन डिवाइड करून. असा विचार करा 100 रुपयाचा टॅक्स मे बी 50, 50, 75, 25 अशा प्रकारे डिवाइड केला जातो. त्यातला पहिला सेंट्रल गव्हर्नमेंट कडून, दुसरा स्टेट गव्हर्नमेंट कडून इम्पोज केला जातो. सो सेंट्रल गव्हर्नमेंट कडून इम्पोज केला जाणारा टॅक्स हा सीजीएसटी म्हणून ओळखला जातो. स्टेट गव्हर्नमेंट कडून इम्पोज केला जाणारा जीएसटी हा एसजीएसटी म्हणून ओळखला जातो. बोथ सेंट्रल अँड स्टेट विल सायमल्टेनियसली लिवाय जीएसटी अक्रॉस द व्हॅल्यू चेन. दोन्ही गव्हर्नमेंट कडून या आपण जी व्हॅल्यू चेन बघितली होती 100 to 133 वाली, आता त्यात जीएसटी इम्प्लिमेंट केला जातो. Tax will be levied on every supply of goods and services. Central would levy and collect central goods and service tax. So central government CGST collect करतं, state government SGST collect करतं. Okay, on all transaction within the state. So
त्या स्टेटमध्ये जी ट्रान्झॅक्शन झाली असतील ती ट्रान्झॅक्शनवरचा टॅक्स गोळा करण्याचा किंवा अर्धा किंवा एक सर्टन पर्सेंटेजचा टॅक्स गोळा करायचा अधिकार SGSTच्या माध्यमातून स्टेट गव्हर्नमेंटला असतो, वेरॅज सेंट्रल गव्हर्नमेंटला सगळ्या देशात CGST गोळा करायचा अधिकार असतो. द इनपुट टॅक्स क्रेडिट ऑफ CGST would be available for discharging CGST liability on the output at each stage. वाव, दॅट इज अ ह्यूज स्टेटमेंट जे आपल्याला बिलकुल लक्षात आलेलं नाहीये. पुन्हा एकदा लक्षात घेऊया. द इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे तुम्ही जे टॅक्स भरलेत आपण बघितले की प्रत्येक लेवलवरती कन्झ्युमरने तर फायनल बर्डन भरलंच 133 मधल्या 33 रुपयांचं, पण होलसेलरने पण भरलं, रिटेलरने पण भरलं, प्रोड्युसरने पण भरलं. सो या सगळ्यांनी भरलं आणि प्लस कन्झ्युमरने पण भरलं, म्हणजे डबल टॅक्स गोळा झाला का रे? तर नाही. त्यांनी जे टॅक्स दिले त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट हे डिस्चार्ज केलं जातं. ओके, फॉर डिस्चार्जिंग द CGST लायबिलिटी ऑन आउटपुट ॲट ईच स्टेज, म्हणजे ते बर्डन कमी केलं जातं त्या प्रत्येक लेव्हलवरती. सिमिलरली द क्रेडिट ऑन SGST पेड ऑन इनपुट्स वुड बी अलाउड फॉर पेईंग SGST ऑन आउटपुट. सो आपण असं म्हणू शकतो की तेच SGST वरती आउटपुट म्हणून पे करण्यासाठी रिडीम करता येतं जे इनपुट पे केलेलं असतं त्यांना. मला माहिती आहे थोडंसं कन्फ्युजिंग आहे, हळूहळू आपण जसं पुढे बघत जाऊ तशी ही कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. नो क्रॉस युटिलायझेशन ऑफ क्रेडिट इज परमिटेड. थोडक्यात आत्ता काय लक्षात घ्यायचंय की CGSTने जे टॅक्स भरले त्याच्यावरती जे रिटर्न्स मिळणार आहे, कारण डबल टॅक्स भरला गेला म्हणजे, आणि त्याचं फायनल बर्डन कन्झ्युमरवरच टाकायचं होतं. सो या ज्या मधल्या ऑथॉरिटींनी टॅक्स भरले त्या मधल्या ऑथॉरिटींना परत रिटर्न मिळतो त्यांचे पैसे, असा विचार करूया आपण या क्षणी. तर तो जो रिटर्न असतो तो काही मला पैशात मिळत नाही, तर पुढचा टॅक्स भरताना हेच क्रेडिट सेटल केलं जातं. पण सेंट्रलचं क्रेडिट सेंट्रल गव्हर्नमेंट सेटल करतं, स्टेट गव्हर्नमेंटचं क्रेडिट स्टेट गव्हर्नमेंट जे असतं राज्य सरकार ते त्याचं सेटल करतं. या दोघांमध्येही कुठेही क्रॉसिंग नसतं, कुठेही एकमेकांचं सेटलिंग कोणी एकमेकांकडून केलं जात नाही. इट इज नॉट परमिटेड. ओके, सो व्हॉट आर द ट्रान्झॅक्शन आणि त्याचं कसं आहे हे टॅब्युलर फॉर्ममध्ये बघूया. ओके, ट्रान्झॅक्शनमध्ये सेल विदिन द स्टेट, म्हणजे जेव्हा एखाद्या राज्यातल्या राज्यात सेल झालेला असतो, राज्यातल्या राज्यात ट्रान्झॅक्शन झालेली असतात, तर या न्यू रिजिममध्ये आपण म्हणू शकतो की त्यात CGST आणि SGST असं इन्क्लूड होतं. दॅट मीन्स आपल्याला 2 प्रकारे टॅक्स डिवाइड करायला लागतो. जो गव्हर्नमेंटकडून डिवाइड केला जातो CGST SGST, सेंट्रल आणि स्टेट GST. पूर्वी GST येण्यापूर्वी काय करायला लागायचं, आपल्याला वॅट भरायला लागायचं, सेंट्रल एक्साइज ड्युटी भरायला लागायची, सर्व्हिस टॅक्स भरायला लागायचा आणि हे सगळं वेगवेगळ्या प्रकारे फिलअप करायला लागायचं. सो रेव्हेन्यू विल नाव बी शेअर्ड बिटवीन सेंट्रल अँड स्टेट. सो आता CGST आणि SGST हा याच्या फॉर्म मधून जो कंबाईंड रेव्हेन्यू क्रिएट होतो, पब्लिक रेव्हेन्यू, तो रेव्हेन्यू स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट कडून शेअर केला जातो. येतंय लक्षात? आता जेव्हा सेल किंवा ट्रान्झॅक्शन 2 राज्यांमध्ये होत असेल, सो असा विचार करा मी महाराष्ट्रातून करते आणि समजा माझा एखादा मित्र UP मधून किंवा कर्नाटक मधून किंवा केरळ मधून किंवा मध्य प्रदेशमधनं माझ्याशी ट्रान्झॅक्शन करतोय, तर आपल्याला कशा प्रकारचा टॅक्स भरायला लागतो? दॅट इज कॉल्ड IGST. येतंय लक्षात? काय म्हटलं मी? कोणत्या प्रकारे तो नवीन येणारा फॉर्म असतो? IGST. लक्षात ठेवा बरं का. जेव्हा राज्यातल्या राज्यात असतं तेव्हा त्याला असं म्हणतात की स्टेट आणि सेंट्रल हे दोन मिळून आपलं ते डिवाइड करून घेतात टॅक्सेस, बरोबर. पण जेव्हा 2 राज्यांमध्ये ट्रान्झॅक्शन होत असतात तेव्हा आपल्याला IGST भरायला लागतो. या IGST ला जस्ट अ मिनिट, इंटिग्रेटेड GST असं म्हटलं जातं. येतंय लक्षात? IGST ला इंटिग्रेटेड GST असं म्हणता येतं. सो जस्ट अ मिनिट. आतापर्यंत मी सेंट्रल आणि स्टेट बद्दल तर तुमच्याशी बोललेच होते, पण आता हे पण बघूया की IGST काय. या साईट वरती जा. व्हॉट इज इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, IGST.
Under GST, IGST is a tax levied on interstate supplies of goods and services, and or services, and will be governed by IGST Act. So IGST चा वेगळा ऍक्ट असतो. IGST will be applicable on any supply of goods and services in both cases of import into India, export from India. Okay. Under IGST, exports would be zero rated. एक्सपोर्ट वरती कुठल्याही प्रकारे झिरो रेटेड केलं जातं ते. वेर ॲज टॅक्स विल बी शेअर्ड बिटवीन सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. व्हॉट एव्हर टॅक्स कलेक्टेड हा सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये शेअर केला जातो. So we can see example. Consider a businessman Rajesh from Maharashtra has sold goods to Anand from Gujarat worth rupees 1 lakh. 1 लाखाचे गुड्स सोल्ड केले महाराष्ट्रातल्या राजेशने गुजरातमधल्या आनंदला. द जीएसटी रेट इज 18%, कंप्राइज्ड ऑफ 18% IGST. सो आता तो स्टेट आणि सेंट्रलमध्ये डिवाइड न होता डायरेक्टली 18% IGST म्हणून डिवाइड होतो. In such cases, the dealer has to charge rupees 18,000 IGST. This IGST will go to central. So हा जो IGST असतो तो सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो. ओके. सो म्हणूनच जीएसटीला वन टॅक्स वन नेशन असं म्हटलं जातं. एसडीएसटीचं एक एक्झाम्पल बघूया. सेम राजेश महाराष्ट्राचा आहे, त्याने आनंद हा जो महाराष्ट्रातलाच डीलर आहे त्याला 10,000चे गुड्स सोल्ड केले. जीएसटी रेट आहे 18%. दॅट मीन्स सीजीएसटी सेंट्रल गव्हर्नमेंटला 9% टॅक्स मिळेल आणि एसजीएसटी 9% म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटला 9% टॅक्स मिळेल. म्हणजेच 1,800 रुपयाचा टॅक्स 900 असा डिवाइड होऊन सेंट्रल आणि स्टेट बॉडीला मिळेल. दॅट इज अबाउट एसजीएसटी. मला वाटतं तुम्हाला आता नीट लक्षात आलं असेल की सीजीएसटी, एसजीएसटी आणि आयजीएसटी काय आहे. नक्की नसेल लक्षात आलं तर तुम्ही मला विचारणं अपेक्षित आहे बरं का. सो पूर्वी जेव्हा आयजीएसटी नव्हता तेव्हा ओल्ड रिजिम मध्ये आपल्याला सेंट्रल टॅक्स, सेल्स टॅक्स भरायला लागायचा, प्लस एक्साइज टॅक्स भरायला लागायचा, एक्साइज ड्युटी आणि सर्व्हिस टॅक्स पण भरायला लागायचा. येत आहे लक्षात. सो अशा वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लिकेटेड टॅक्सेस तेव्हा भरायला लागायचे असं म्हटलं जायचं. देर विल बी ओनली वन टाईप ऑफ टॅक्स दॅट इज सेंट्रल. नाव इट इज इन केस ऑफ इंटर स्टेट सेल्स. सो जेव्हा 2 स्टेट इन्क्लूड असतात तेव्हा आयजीएसटी म्हणजे इंटिग्रेटेड जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, हा प्रोव्हाइड केला जातो. लेट्स सी बेनिफिट ऑफ जीएसटी. वी कॅन सी की जीएसटीची सिस्टीम इम्प्लिमेंट केल्यामुळे काय बेनिफिट्स इंडस्ट्रीला होणार आहेत. सो त्यातला पहिला आहे की इंडस्ट्री आणि बिझनेसना काय बेनिफिट होणार आहे. फर्स्टली इझी कंप्लायन्स, इझी रिटर्न्स, इझी रजिस्ट्रेशन, पेमेंट सगळं ऑनलाईन पेमेंट होतं. सो इझी आणि ट्रान्सपरंट प्रोसेस होते. दुसरं आहे युनिफॉर्मिटी इन टॅक्स रेट्स अँड स्ट्रक्चर. जीएसटी मध्ये युनिफॉर्मिटी क्रिएट होते. म्हणजे आपण जसं म्हटलं तसं की वन टॅक्स वन नेशन, वन नेशन वन टॅक्स अशी जीएसटीची टॅगलाईन होती की एक देश एक टॅक्स रेट. दॅट मीन्स जीएसटीमुळे वेगवेगळ्या प्रकारचे इनडायरेक्ट टॅक्स होते ते एका अमरेला खाली आले आणि त्यामुळे ईज ऑफ डुईंग बिझनेस वाढलं. इट हॅज इन्क्रीज सर्टन्टी and ease of doing business. Thus, GST would make doing business in a country tax neutral, irrespective of choice of place of doing business. So तुम्ही पूर्वी कसं व्हायचं, मे बी महाराष्ट्रात जर जास्त टॅक्स रेट आहे तर मी कर्नाटकात बिझनेस करावा का, आसाममध्ये करावा का, असा विचार केला जायचा. पण आता तसं नाहीये, कारण आता ज्याला जिथे बिझनेस करायचा आहे तिथे तो करू शकतो, कारण सगळीकडे लागणारे टॅक्स रेट हे सेमच असतात. देन द थर्ड इज रिमूव्हल ऑफ कास्केडिंग. कॅस्केडिंग याचा असा अर्थ असतो अ सिस्टम ऑफ सीमलेस टॅक्स क्रेडिट्स throughout the value chain and across boundaries of states would ensure that there is minimal cascading of taxation. सो या व्हॅल्यू चेन्स ज्या आहेत आपण बघितल्या होत्या, प्रोड्युसर, होलसेलर, रिटेलर आणि मग फायनल कन्झ्युमर, या अतिशय नीट प्रकारे ऍडमिनिस्टर करता येतात आणि त्यामुळे कॅस्केडिंग म्हणजे थोडक्यात ज्या टॅक्स इव्हॅजन म्हटलं जातं, टॅक्स लपवणं किंवा त्याच्यासाठी काहीतरी फ्रॉड करणं किंवा अशा सगळ्या गोष्टी या पूर्णपणे बंद करता येतात. प्लस कुणावर तरी एकावरच भार ऍडमिनिस्ट्रेशन सिस्टीमवर पडण्याची कमी शक्यता असते. इट ऑल्सो रिड्युसेस हिडन कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस. आणि त्यामुळे ज्या लपलेल्या कॉस्ट असतात म्हणजे ज्या आपल्याला दाखवता येत नाही ओव्हरऑल बिझनेसच्या, काय म्हणू आपण,
बिझनेसच्या ओव्हरऑल तुमच्या स्टेटमेंट्समध्ये, फायनल स्टेटमेंट्समध्ये, फायनल अकाउंट्समध्ये अशा प्रकारचे खर्च सुद्धा म्हणजे टाळले जाऊ शकतात. ओके. द फोर्थ पॉइंट इज इम्प्रूव्ड कॉम्पिटेटिव्हनेस. यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये, ओव्हरऑल बिझनेसमध्ये फेअर कॉम्पिटिशन वाढली आणि त्यामुळे डेफिनेटली ट्रेड आणि इंडस्ट्रीमधून निघणाऱ्या प्रोडक्शनची क्वालिटी वाढते. द फिफ्थ इज गेन टू मॅन्युफॅक्चरर अँड एक्सपोर्टर्स. मॅन्युफॅक्चरर्स म्हणजे प्रोड्युसर आणि एक्सपोर्टर्स म्हणजे परदेशात गुड्स विकणारे आपल्या देशातले लोक. त्यांना काय फायदा झाला? द सबझ्युमिंग ऑफ major central and state taxes in GST complete the comprehensive set of inputs, goods and services, and phasing out of central sales tax would reduce the cost of locally manufactured goods and services. So GST च्या अंडर वस्तू आल्यामुळे आणि त्या आता जर समजा स्टेटमध्येच विकायच्या असतील तर डेफिनेटली त्या निम्म्या निम्म्या टॅक्समध्ये सेंट्रल आणि स्टेटला टॅक्स जातो CGST SGSTच्या माध्यमातून. आणि त्यामुळे काय होतं की आपोआपच जी कॉस्ट वाढत होती नव्या नव्या टॅक्सेसमुळे ती कॉस्ट त्या प्रोडक्टची कमी झाली. त्यातून कदाचित भाववाढ कमी व्हायला मदत होईल असं म्हणणं आहे. दिस विल इन्क्रीज द कॉम्पिटेटिव्हनेस ऑफ इंडियन गुड्स अँड सर्व्हिसेस इन इंटरनॅशनल मार्केट. आणि कॉस्ट कमी झाल्यामुळे ओव्हरऑल इंटरनॅशनल मार्केटमध्ये सुद्धा आपले जे गुड्स आहेत, सर्व्हिसेस आहेत, त्यांचा कॉम्पिटेटिव्हनेस वाढेल, ती जास्त प्रमाणावर विकली जातील. इट विल गिव्ह बूस्ट टू द इंडियन एक्सपोर्ट्स. आणि त्यामुळे एक्सपोर्ट वाढतील, आपला इंटरनॅशनल ट्रेड वाढेल असं होऊ शकतं. दॅट इज अ व्हेरी गुड थिंग. द युनिफॉर्मिटी ऑफ in tax rates and procedures according across the country will also help to reduce the compliance cost in a long run. So जेव्हा एक सिंगल टॅक्स आणि त्याची एक ईज असलेली प्रोसेस अशी सगळ्या कंट्रीभर सेम असल्यामुळे हळूहळू कंप्लायन्स कॉस्ट म्हणजे जीएसटी कलेक्ट करण्याची, त्याला ऍडमिनिस्टर करण्याची कॉस्ट ही लॉंग रन मध्ये अतिशय कमी होऊन जाईल आणि त्यामुळे आपोआपच गव्हर्नमेंटलाही त्याचा फायदा होईल आणि बिझनेसमन आणि एक्सपोर्टर्स, मॅन्युफॅक्चरर्सना पण फायदा होईल. सो हे झालं सप्लाय साइड कडून, म्हणजे थोडक्यात बिझनेसमन, इंडस्ट्री, फर्म्स यांना कसा फायदा होईल ते. आता डिमांड साइडकडे म्हणजे कन्झ्युमर्सना काय फायदा होईल. फर्स्ट इज सिंगल अँड ट्रान्सपरंट टॅक्स प्रपोर्शनेट टू द व्हॅल्यू ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. सो एकच सिंगल टॅक्स हा आणि तो ट्रान्सपरंट आहे, म्हणजे त्याच्याबद्दलची सर्टन्टी आहे, सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे ते तुम्ही किती विकत घेताय वस्तू याच्यावर प्रपोर्शनेट असल्यामुळे आपोआपच तो भरणं, त्याच्याबद्दल माहिती घेणं हे कंझ्युमरलाही सोपं जाईल. इन अर्लियर सिस्टीम द इनडायरेक्ट टॅक्सेशन indirect taxation, there were multiple indirect taxes being levied on the central and by the central and state, and no input tax credits were available at the progressive stage of value addition. So आता जे इनपुट टॅक्स क्रेडिट आहे ते अवेलेबल नव्हतं तेव्हाही. As a result, the cost of most goods and services in a country were increased due to many hidden taxes. So वेगवेगळ्या प्रकारचे लपलेले जे टॅक्स होते त्यामुळे वस्तूंची खूप भाववाढ होत होती. Under GST, there would be only one tax form from manufacturers to consumers, leading to the transparency of taxes paid by final consumer. So GST under आपण असं म्हणू शकतो की there will be only one tax फ्रॉम मॅन्युफॅक्चरर्स टू कंझ्युमर. एकाच प्रकारचा टॅक्स पूर्ण व्हॅल्यू चेन मध्ये भरायला लागतो आणि त्यामुळे टॅक्स सिस्टीमची ट्रान्सपरन्सी वाढते. ओव्हरऑल टॅक्स बर्डन कमी झाल्यामुळे लिकेजेस कमी होतात, टॅक्समधून पळवाटा कमी निघतात आणि त्यामुळे टॅक्स बर्डन कमी झाल्यामुळे हळूहळू आपण असं म्हणू शकतो की कमोडिटीजची पण किंमत कमी होते आणि त्याचा फायदा कंझ्युमरला लॉंग टर्म मध्ये होतो. सो दॅट मीन्स रिलीफ इन ओव्हरऑल टॅक्स बर्डन. लेट्स सी द बेनिफिट्स टू द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. सो कंझ्युमरना काय बेनिफिट झाले ते बघितले, इंडस्ट्री, फर्म यांना काय बेनिफिट झाले ते बघितले. आता आपण बघणार आहोत स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला काय बेनिफिट होतात. फर्स्ट इज सिम्पल अँड इझी टू ऍडमिनिस्टर. हा टॅक्स अतिशय इझी आणि इझिली ऍडमिनिस्टर करता येतो. सिम्पली लिवाय त्याचं होतं जे लेवी केले जातात टॅक्सेस, त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन. मल्टिपल इनडायरेक्ट टॅक्सेस ॲट द सेंट्रल अँड स्टेट लेवल्स आर बीइंग रिप्लेस्ड बाय जीएसटी. when GST is backed with the robust end-to-end IT system. आता बघा जीएसटी किंवा कुठल्याही प्रकारचा टॅक्स ऑनलाईन भरला जातो, फाईल केला जातो. मग जेव्हा अशा प्रकारे कम्प्लीट IT सिस्टीमचा बॅकअप मिळतो तेव्हा इट बिकम्स व्हेरी सिम्पलर अँड इझियर टू ऍडमिनिस्टर ॲट
than all indirect taxes of central and state levied so far. म्हणजे आतापर्यंतच्या सगळ्या इनडायरेक्ट सिस्टीम पेक्षा जीएसटी ची सिस्टीम ही अतिशय ट्रान्सपरंट आणि इझी आणि सिम्पल टू ऍडमिनिस्टर आहे. सेकंड इज बेटर कंट्रोल ऑन लिकेज. म्हणजे थोडक्यात जे टॅक्स लिकेज होतात किंवा टॅक्स मधून पळवाटा निघतात न भरण्यासाठी, त्या कंट्रोल करणं खूप जास्त शक्य आलं. त्यामुळे पब्लिक रेव्हेन्यू चांगल्या प्रकारे गोळा करता येऊ शकतो. GST will result in a better tax compliance due to the robust IT infrastructure. Due to the seamless transfer of input tax credit from one stage to another in a chain of value addition, there is an inbuilt mechanism in the design of GST that would encourage tax compliance by traders. सो कशा प्रकारे इनपुट टॅक्स क्रेडिट, आपण ही कन्सेप्ट नीट बघणार आहोत नंतर. ओके, सो इनपुट टॅक्स क्रेडिटची सिस्टीम असल्यामुळे ओव्हरऑल टॅक्स कंप्लायन्स, जीएसटी भरण्याची मेथड, पद्धत आणि कंटिन्युअन्सी वाढवणं शक्य झालं. ओके, third is high revenue efficiency. GST is expected to decrease the cost of collection of tax revenues of the government and will therefore lead the higher revenue efficiency. आणि आत्ताच हातात आलेल्या आपल्याला बजेटमध्ये मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी 2021 मध्ये कलेक्ट झालेला जीएसटी हा आतापर्यंत सर्वाधिक इनडायरेक्ट टॅक्स किंवा जीएसटी कलेक्ट झाला होता. सो दॅट मीन्स हायर रेव्हेन्यू एफिशियन्सी ही दिसून येते जीएसटी मुळे. सो दॅट वॉज अबाउट जीएसटी. जीएसटी बद्दलची एक बेसिक माहिती मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला. आपण बघूया इनडायरेक्ट. जर तुम्हाला आठवत असेल तर आपण या कन्सेप्ट बद्दल बघितलं होतं, इनडायरेक्ट टॅक्स, इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि मला आवडेल की जर आपण ह्याबद्दल नीट इंटरनेटवरती किंवा एक साध्या सोप्या भाषेत मिळत असेल तर मी तुम्हाला सांगते अबाउट इनपुट टॅक्स क्रेडिट. ओके, सो वी कॅन से की इनपुट टॅक्स क्रेडिट किंवा ITC हे is a tax that a business pays on a purchase that it can be used to reduce the tax liability when it makes a sale. So input tax credit हा बिझनेसमध्ये जेव्हा आपण एखादी पुढे समजा असा विचार करा की आपलं अकाउंट असतं, समजा कॉलेजचं कॅन्टीन आहे, तर कॉलेजच्या कॅन्टीनला मी समजा आधीच 100 रुपये भरून ठेवले आणि म्हटलं महिन्याभरात मी जे काही घेईन ते ह्यातून वळते करत राहा. दॅट इज इनपुट टॅक्स क्रेडिट. सो सेम पद्धतीने जेव्हा बिझनेसमन हे आपलं जास्तीचं म्हणजे जास्तीचंच नाही, जेव्हा त्यांचं इन्कम मधलं काही अमाऊंट ही त्या इनपुट टॅक्स क्रेडिटच्या माध्यमातून इन्व्हेस्ट करतात, तेव्हा आपोआप त्यांची जी टॅक्स लायबिलिटी असते म्हणजे टॅक्स पे करण्याची क्षमता ही कमी होते. नॉट क्षमता, सॉरी, त्यांची जबाबदारी ही कमी होते. इन अदर वर्ड्स, businesses can reduce their tax liability by claiming credit to the extent of GST paid on purchases. म्हणजे जेव्हा ते काही परचेस करतील बिझनेस किंवा ते बिझनेस पर्सन, तेव्हा ते जीएसटी पे करताना त्यांना आपोआपच ते क्रेडिट वापरता येतं. मला माहितीये थोडीशी कॉम्प्लिकेटेड सिस्टीम आहे, बरोबर. आपण प्रयत्न करूया की आपण ह्याविषयी नीट समजून घेऊ शकू. ओके, असा विचार करा की जस्ट अ मिनिट. ओके, so let me share this little detail about input tax credit and we will read it along. Input credit means at the time of paying tax output, you can reduce the tax you have already paid on inputs and pay the balance amount. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर इनपुट क्रेडिट म्हणजे तुम्ही ऑलरेडी आधी भरलेली अमाऊंट असल्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला सेटल करायची वेळ येईल ती अमाऊंट, जेव्हा तुम्ही परचेस करताना टॅक्स भरलेला असेल, तेव्हा सेल करताना जो टॅक्सची अमाऊंट येईल ती अमाऊंट त्यातून वजा करून आपण डायरेक्ट उरलेली अमाऊंट फक्त गव्हर्नमेंटला पे करू शकतो. हिअर इज हाऊ. When you buy a product or service from a registered dealer, obviously you have to be the registered dealer in GST. Everybody has GST number. So a registered dealer, you pay taxes on the purchase. So तुम्ही परचेसवर टॅक्स भरता, बरोबर. ऑन सेलिंग यू कलेक्ट द टॅक्स. सो डेफिनेटली तुम्ही परचेसवर टॅक्स भरलाय. असा विचार करा की तुम्ही रिटेलर आहात. ओके, तुम्ही शॉप ओनर आहात, तर तुम्ही होलसेलर कडून घेताना ऑलरेडी जीएसटी भरलाय आणि आता जेव्हा तुम्ही फायनल कन्झ्युमरला ते सेल करताय तेव्हा ते करताना सुद्धा तुम्ही टॅक्स कलेक्ट केलाय. यू ऍडजस्ट द टॅक्स पेड ऍट द टाइम ऑफ परचेस विथ द अमाऊंट ऑफ आउटपुट टॅक्स
that is tax on sale, and balance liability of tax, that is tax on sales minus tax on purchase, has to be paid to the government. That means जो टॅक्स मला मिळाला, म्हणजे जे टॅक्सचे पैसे मला मिळाले, त्यातून मी फक्त मला द्यायचे पैसे किंवा मी जे ऑलरेडी पे केलेत पैसे, ते पैसे वजा करू शकते. असा विचार करा की मी माझ्या होलसेलरला जर मी माझ्या होलसेलरकडून 122 रुपयात विकत घेतलंय आणि दॅट मीन्स माझ्यावर 22 रुपयाचा टॅक्स होता आणि आता मी ते 133 रुपयाला कन्झ्युमरला विकलंय, म्हणजे त्याची अमाऊंट होती टॅक्सेशनची 33. सो मी त्या 33 रुपयातून माझे 22 रुपये वजा केले, ऑलरेडी पे केलेले, तर उरतात 11 रुपये. म्हणजे मी गव्हर्नमेंटला ॲज अ रिटेलर फक्त 11 रुपये द्यायचे असतात, ज्याला इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हटलं जातं. साधा बेरीज वजाबाकीचा खेळ आहे. एक एक्झाम्पल बघूया. This mechanism is called utilization of input tax credits. For example, if you are a manufacturer, a tax payable on output, that is final product, is rupees 450. म्हणजे तुमचा फायनल टॅक्स आउटपुट किती आहे? 450. टॅक्स पेड ऑन इनपुट, दॅट इज परचेस, इज 300. म्हणजे आतापर्यंत जे परचेस वरती भरलं गेलं तुमच्याकडून, दॅट इज 300 रुपीज. सो व्हॉट यू डू, यू जस्ट डिडक्ट 300 फ्रॉम 450. 450 मधून तुम्ही 300 रुपये वजा करता आणि म्हणजे तुमच्याकडे 150 रुपये उरतात. यू कॅन क्लेम इनपुट क्रेडिट ऑफ रुपीज 300 अँड यू ओनली नीड टू पे 150 ॲज अ टॅक्सेस. दॅट मीन्स तुम्हाला फक्त 150 रुपये भरायला लागतात, 450 रुपये नाही. थोडक्यात याला आपण सेटलिंग म्हणू शकतो, क्रेडिट सिस्टीम म्हणू शकतो, किंवा ज्याला क्लिअरिंग हाऊस फंक्शन असंही म्हणू शकतो, आपल्या समजून घेण्याच्या भाषेत. ओके. सो मला वाटतं ही कन्सेप्ट जी आतापर्यंत परत परत येत होती ती मी क्लिअर केली. मित्रांनो, आत्ता इथे एक टॅगलाईन आहे की जर समजा ही व्हिडिओ किंवा हे लेक्चर तुम्ही नीट ऐकायचंय आणि त्याच्यावरती आपण पुढच्या आठवड्यात जेव्हा आपले ऑफलाईन क्लासेस सुरू होणार आहेत, तेव्हा याच्यावर पहिल्या दिवशी टेस्ट होणार आहे. सो बी प्रिपेअर्ड की तुम्हाला हे अतिशय नीट बघायचं आहे, कारण तुमची पहिली टेस्ट पहिल्या दिवशी त्या दिवशी होणार आहे. ओके. टिल द टाइम मी तुमची रजा घेते. आपण भेटूया. तोपर्यंत बाय बाय. हॅव अ नाईस डे अहेड.